इंडिया नामामध्ये आपलं स्वागत। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची पुरती धुळदाण झाली। लष्करी सामर्थ्याच्या बाता करणाऱ्या पाकिस्तानचं पितळ जगासमोर उघडं पडलं। भारताच्या दणादण हल्ल्यानंतर पाकिस्ताननं सपशेल शरणागती पत्करली। भारताच्या या मुहतोड जवाबानंतर उरली सुरली इब्रत वाचवण्यासाठी पाकिस्तान नेमकं काय करतोय बघूयात याच विषयीचा हा खास रिपोर्ट। भारताचं ऑपरेशन सिंदूर आणि या मोहिमेत डागलेल्या मिसाईलने पाकिस्तान पुरता धास्तावलाय। भारतानं डागलेल्या ब्रह्मोस आणि अन्य मिसाईलने केवळ 23 मिनिटात पाकिस्तानला त्यांची अवकात लक्षात आली। पाकिस्तानचं नेतृत्व आणि लष्कर प्रमुख इतके धास्तावलेत की त्यांनी सैन्याचं मुख्यालय स्थलांतरित करण्याचा प्लॅन बनवलाय। भारतीय सैन्यानं पाकिस्तानला इतकं हादरवून सोडलंय की पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय रावळपिंडीतून इस्लामाबादला स्थलांतरित करण्याचा निर्णय लष्कर प्रमुखांनी घेतलाय। रावळपिंडीसह ठिकठिकाणी भारतीय सैन्यानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे एअरबेस आणि लष्करी तळ पुरते उद्ध्वस्त झालेत। भारतीय सैन्यानं केलेल्या माऱ्यानं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना तर पळता भोई थोडी झाली होती। भारतीय मिसाईलचा मारा होताच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांपासून पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यापर्यंत सर्वांचीच कशी झोप उडाली होती हे खुद्द शरीफ यांनीच सांगितलंय। 9 आणि 10 मेच्या मध्यरात्री 2:30 वाजता दोघांचीही भारतीय सैन्याच्या हल्ल्यांमुळे भीतीनं गाळण उडाली होती। 9 और 10 की दरमियानी रात में तकरीबन 2:30 बजे शिपा सलार जनरल सईद आसिम मुनीर ने मुझे सिक्योर फोन पे मुझे बताया कि वज़ीर-ए-आज़म साहब, हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल अभी लॉन्च किए हैं। एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं। पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ त्यांच्या सैन्य अधिकाऱ्यांसमोरच हे सगळं सांगत होते। पंतप्रधान शरीफ यांच्या वक्तव्यातून पाकिस्ताननं भारताचा किती धसका घेतलाय हे दिसतंय। म्हणूनच भारताकडून पुन्हा हल्ला झालाच तर किमान सुरक्षित लपण्याची तयारी दोघांनीही केली आहे। रावळपिंडीतून लष्कराचं मुख्यालय आणि कंट्रोल रूम इस्लामाबादच्या डोंगरात भुयार पाडून नव्यानं बांधण्याची योजना आखली गेली आहे। पाकिस्तानचं मुख्यालय 1947 पासून रावळपिंडीतच आहे। ब्रिटिशांच्या काळात रावळपिंडी उत्तर कमांड सेंटर होतं। 1960 मध्ये इस्लामाबाद राजधानी केली तेव्हाही लष्कराचं मुख्यालय रावळपिंडीतच ठेवलं। नवं मुख्यालय बांधण्यासाठी पाकिस्तानकडे पैसा नव्हता। यावेळी भारतीय सैन्यानं नूर खान एअरबेस उद्ध्वस्त केला। या एअरबेस पासून पाकिस्तानचं लष्करी मुख्यालय अवघ्या 10 किलोमीटरवर आहे। त्यामुळे पाकिस्तानी लष्करी मुख्यालय भारताच्या टप्प्यात असल्याची जाणीव आहे। त्यातच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार पाकची आगळीक सहन करत नाहीये आणि घरात घुसून मारतं याची जाणीव पाकिस्तानला झाली आहे। पाकिस्तान में ऐसा कोई ठिकाना नहीं है जहां बैठकर आतंकवादी चैन की सांस ले सके। हम घर में घुसकर मारेंगे और बचने का एक मौका तक नहीं देंगे। पंतप्रधान मोदी यांनी जे सांगितलं ते सैन्याला मोकळीक दिल्यानंतर सैन्यानं पारही पाडलं। रावळपिंडीत लपायला बंकर नसल्यानं पाक लष्कर प्रमुखांना भारतीय हल्ल्यात दिवसातारे दिसलेत। म्हणूनच तिथून 17 किलोमीटर दूर इस्लामाबाद जवळ मरगला हिल्स मध्ये आर्मी हेडक्वार्टर स्थलांतरित करण्याची योजना आहे। इतकंच नाही तर नवं मुख्यालय डोंगरात 10 किलोमीटर भुयार खोदून त्यात वसवलं जाणार आहे। नव्या मुख्यालयात बंकर बांधलं जाईल आणि तिथे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख दोघेही लपू शकतील। खरं तर 20 वर्षांपूर्वी जनरल मुशर्रफ यांच्या काळात ही योजना आखण्यात आली होती, पण त्यावर मोठा खर्च येणार असल्यानं नवं मुख्यालय बांधण्याची योजना रखडली। आधीच बीकेचा कटोरा घेऊन फिरणाऱ्या पाकिस्तानला यावर आता मोठा खर्च करावा लागणार आहे।
आता भारतीय सैन्याच्या धास्तीमुळे ही योजना पुन्हा मार्गी लागली आहे. एक प्रकारे जीवाच्या भीतीनं कुठेतरी लपून बसण्यासाठी, अशा सुरक्षित स्थळी जाण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करतोय. म्हणूनच पाकिस्तानचं हे लष्करी मुख्यालय हलवण्यासाठी डोंगरामध्ये, त्याचबरोबर अंडरग्राऊंड बंकर्समध्ये अशा प्रकारची हालचाल मोठ्या प्रमाणे होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतीये. अजून सुद्धा ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे. मुल्ला मुनीर आणखीनही जिवंतच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये भारत आणखीन कारवाई करू शकतो. हे सगळं लक्षात घेऊन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि जी काही वाचलेली शस्त्रास्त्र आहे त्यांचा एक प्रकारे जे आहे संरक्षण करण्यासाठी पाकिस्तान अशा प्रकारे त्यांचं लष्कराचं मुख्यालय वाचवण्याचा प्रयत्न करत असेल असं तरी वरकरणी आपल्याला दिसतंय. असा जरी पाकिस्ताननं प्रयत्न केला तरी पाकिस्तानची कुठलीच जागा ही भारताच्या लष्कराच्या सामर्थ्यापुढे त्यातून त्यांची सुटका त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि ब्रह्मोस मिसाईल आणि भविष्यामध्ये त्याचं मॉडिफाईड व्हर्जन ब्रह्मोस NGच्या माध्यमातून पाकिस्तानच्या कुठल्याही भागामध्ये जाऊन त्याला उद्ध्वस्त करण्याची क्षमता पूर्णतः भारताकडे आहे. आणि त्या अनुषंगानं पाकिस्तानच्या लष्करानं स्वतःला वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. नव्या मुख्यालयात काय असेल? 6 बेडरूमचे 90 बंगले बांधण्यात येणार आहेत. 4 बेडरूमचे 300 बंगले असतील. 14,000च्या वर लक्झरी अपार्टमेंट असतील. लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी शाळा आणि कॉलेज असतील. रावळपिंडीतच पाकिस्तानचं अण्वस्त्र केंद्र आहे. या अण्वस्त्र केंद्राबाबतही वेगवेगळ्या बातम्या आल्या होत्या. अणुयुद्धाच्या बाता मारणाऱ्या पाकिस्तानला आपली अण्वस्त्र वाचवायची कशी असा प्रश्न पडला होता. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पाकिस्तानने लष्करी मुख्यालय हलवण्याचा घाट घातलाय. अन्य शहर आणि गर्दीच्या शहरांच्या तुलनेत इस्लामाबाद जवळची जागा त्यासाठी निवडली आहे. शिवाय राजधानीपासून लष्कराचं मुख्यालय जवळ असेल हा विचारही त्यामागे आहे. पाकिस्तानला भारताची का भीती? याआधी झालेल्या प्रत्येक युद्धात भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे. रावळपिंडी मुख्यालयाची भारतीय लष्कराला माहिती आहे. सध्याचं मुख्यालय अत्याधुनिक नाही आणि सुरक्षितही नाही. यापुढे दहशतवादी हल्ला युद्ध समजलं जाईल हे भारतानं धोरण केलंय. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्यानं 23 मिनिटात केलेली धूळदाण. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांना पळण्याची आणि लपण्याची तयारी करावी लागतेय. पण त्यापेक्षा पाकिस्ताननं दहशतवाद्यांना पोचणं थांबवलं तर ते त्यांच्या अधिक हिताचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.